नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गायरान जमिनीचा प्रशासनानं घेतलेल्या ताब्याविरोधात गोरेगाव वांगीतील ग्रामस्थांचं आमूळ उपोषण सुरू. खटाव तालुक्यातील गोरेगाव वांगी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गायरान जमिनीचा प्रशासनानं घेतलेल्या ताब्याविरोधात गोरेगाव वांगीतील उत्तम मुकुटराव शिंदे, चंद्रकांत दिनकर सावंत, वसंत अंतू कदम, भागवत शिदोबा कदम, संतोष विठ्ठल कदम यांच्यासह ग्रामस्थ आजपासून आमरण उपोषणास बसले आहेत. या प्रकल्पामध्ये गोरेगाव वांगी येथील गायरान गट नंबर 173 मधील 14-15 हेक्टर पैकी 14 हेक्टर जमिनीवर शासनानं मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याचं प्रशासनानं निश्चित केल्यामुळे प्रशासनाच्या मनमानी कारभार करून ग्रामस्थांना विश्वासात न घेता प्रकल्पासाठी जागा निश्चित केली. या गायरान जमिनीमध्ये मनरेगा योजनेतून 5 बंधारे बांधले असून या जागेत 3 मंदिरे तसेच नागरिकांना गायरान मधून जाण्या येण्यासाठी 3 रस्ते सुद्धा आहेत. पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी या क्षेत्रात मागील 40 वर्षांपासून ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण केलं असून ती झाडं मोठी झाली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी झाडांची कत्तल थांबवावी. पाणी भूसंवर्धन, साठा, वृक्षतोड झाली तर नष्ट होऊ शकतो. त्यामुळे आमरण उपोषणास बसलेल्या स्थानिक प्रतिनिधी व आंदोलकांच्या नेत्यामुळे महावितरण विभागाच्या टीमनं आंदोलनस्थळी भेट घेऊन ग्रामस्थांची मतं विचारात घेतली. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद रागीट बारामती, कार्यकारी अभियंता भीमराव मस्के वडूज, अतिरिक्त कार्यकारी सुनील कोळीकर वडूज, उपकार्यकारी अभियंता अजय बोधे, औंध शाखा अभियंता युवराज धर्मी, पुसेसावळी सर्कल प्रवीण घोरपणे, तलाठी तानाजी काटकर यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. परंतु उपोषणकर्त्यांच्या प्रश्नावर प्रशासनाच्या अधिकारी वर्गाकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे उपोषणकर्ते आपल्या मतावर ठाम राहिल्यामुळे कोणताही तोडगा निघाला नाही. यावेळी वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, हिम्मतराव माने, माननीय सरपंच रवींद्र कदम, सरपंच शुभांगी जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव कदम, ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी, ग्रामपंचायत सदस्य अनिल भाग्यवंत, ग्रामपंचायत सदस्य रंजना कदम, ग्रामपंचायत सदस्य पार्वती पवार, बजरंग कदम, चेअरमन तानाजी कदम, आनंदराव कदम, विपुल माळी, पोलीस पाटील चक्रधर कदम, दत्तात्रय कदम, राजकुमार शिंदे, धनाजी भाग्यवंत, विजय सावंत, आनंद शिंदे, मयूर बनसोडे, नंदकुमार चव्हाण, अशोक बनसोडे, नाना जाधव, बजरंग माने, जयवंत कदम, खंडू जाधव, अमोल वाघमारे, संभाजी कदम, भगवान जाधव, आत्माराम जगताप आदींसह सर्व ग्रामस्थ आंदोलनस्थळी उपस्थित होते. सांगली जिल्ह्याच्या वेशीवरती वसलेलं आमचं गाव. गेले कित्येक वर्ष आमच्या गावानं दुष्काळ अनुभवला, परंतु अलीकडच्या काळामध्ये गावकऱ्यांच्या एकीतनं काही जलसंधारणाची कामे झाली, सामाजिक वनीकरणाचे प्रकल्प राबवले गेले. त्यातनं जमिनीची धूप थांबली आणि जमिनीमध्ये पाणी साठवण्यासाठीचं गावकऱ्यांनी एकत्र येऊन नियोजन केलं. नव्यानं सोलरचा प्रकल्प राबवला गेलाय, गावकऱ्यांसाठी उपयुक्त जरूर आहे. परंतु या सर्व ग्रामस्थांची जी मागणी आहे, हे सामाजिक वनीकरण इथनं घालवून वृक्षतोड करून हा प्रकल्प कदापि राबवला जाऊ नये. कारण वृक्ष लागवड करण्यासाठी एका बाजूने आपण सांगतो आणि त्याचवेळी वृक्षांची कत्तल करून त्या जागेवरती हा प्रकल्प होऊ नये. शासनाने एखाद्या गावामध्ये जागा उपलब्ध नसेल तर दुसरीकडे जागा उपलब्ध करून सुद्धा सोलरचे प्रकल्प राबवलेत. आमच्या गावासाठी सुद्धा शासनाने तोच पर्याय घेऊन पर्यायानं आमची ही सामाजिक वनीकरणाची जमीन ताब्यात न घेता दुसऱ्या ठिकाणी हा प्रकल्प राबवावा एवढीच सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो. आणि 100% हा प्रकल्प धाकदपरशाहीनं जबरदस्तीनं आमच्या गावाच्या माते लादू नये ही विनंती करतो. सोलर प्रकल्प राबवण्यासाठी ज्या क्षेत्राची निवड झालेली आहे ते गायरान आम्हा ग्रामस्थासाठी जीवनदायी क्षेत्र आहे. कारण या गायरानावरती पूर्ण ग्रामस्थांचं जीवनमान अवलंबून आहे. या क्षेत्रावर जवळजवळ 40 वर्षे पूर्वीपासून लोकसहभागातून वनीकरणाचा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. एक तरफ सरकारचा एजंट असा आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा. त्या एजंटाला बगल देऊन जर या
वनीकरणाचा किंवा झाडांचे कत्तल करून जर हा प्रकल्प राबवण्यात आला, राबवण्याचा काही सुद्धा मतलब साध्य होत नाही. या झाडामुळे किंवा वनीकरणामुळे गोरेगावच्या पर्जन्यमानात सुधार झालेला असून या गायरानात झाडाबरोबरच जलसंधारणाची कामे झालेली आहेत. 5 केटी बंधारे आहेत. यामुळे या क्षेत्राचा भूगर्भाची पातळी, जल पातळी वाढलेली असून त्यामुळे आज गावाची पाण्याची समस्या जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. बहुतांश लोकांना जमिनी नाहीत, बिलकुल जमिनी नाहीत. कोणाला 1 गुंठा 2 गुंठा असे खातेदार आहेत. काही अल्पभूधारक आहेत, बागायती क्षेत्र आहे. ह्या लोकांना आता हल्ली कोण कोणाच्या बांधाच्या कडेनं फिरून देत नाही. पूर्वी शेळ्या मेंढ्या ओढ्याला नदीला चरत होत्या. आता कुठंही क्षेत्र राहिलेलं नाही ह्या क्षेत्राशिवाय. आज त्या कुटुंबांची उपजीविका त्या शेळ्या मेंढ्यांवर आणि त्या गायीवर, म्हशीवर, गुराढोरांवर आहे. आज आपण गाईला चारा नाही मिळाला किंवा त्या जनावरांना चारा मिळाला नाही तर त्यांचा जतन करण्याचा मार्ग आमच्या गावाचा संपणार आहे. आज गावाला 5-5 लाख रुपये वर्षाला देणार आहेत. 15 लाख रुपये जमीन आहे, 35 एकर आणि काय रुपया भाडा आहे. त्या आमच्या गावाला अजिबात नको. शासनाला जर काय हवं असलं तर आम्ही वर्गण काढून देतो. पण गावाचा विचार करून, शेवटी लोकशाही आहे, शासन योजना ह्या सगळ्या लोकांच्या भल्यासाठी असतात. तर आता इथं सोलर प्रोजेक्ट करण्यामुळं इथलं पर्यावरण असेल, या ठिकाणी वनराई आहे मोठ्या प्रमाणावर, 5 बंधारे आहेत. शिवाय आमच्या जो शेती शिवार आहे त्या शेती शिवारामध्ये जाणारे 3 रस्ते ह्या गायरांमधनं जातात. उद्या ती कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या भल्यासाठी जर समजा इथं उद्या ते सपाट केलं तर लोक आमची शेतात सुद्धा जाऊ शकत नाही. बरेचसे असे अनेक प्रश्न या ठिकाणी उभे राहणार आहेत. आणि ज्या ठिकाणी बागायती क्षेत्र नाही, त्या ठिकाणी लोकांच्या काही तक्रारी नाहीत, त्या ठिकाणी हे प्रकल्प तुम्ही न्या. पण इथं आमच्या गावात तुम्ही अशा पद्धतीचा प्रकल्प करण्याचा प्रयत्न करू नका. आणि तुम्ही सारासार विचार करा, लोकांना मध्ये या, लोकांच्या समस्या जाणून घ्या. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.